सांगोल्याच्या राजकारणात कुस्तीनंतर दोस्ती पाहायला मिळाली. नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे शेकाप, भाजप आणि शिवसेना शिंदे गट अखेर एकत्र आले आणि दोन्ही पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी एकत्र गुलाल उधळल्याचं चित्र यावेळी पाहायला मिळालं. प्रभाग क्रमांक 1 मधून राणीताई माने तर 11 मधून सुजाता केदार बिनविरोध झाले आहेत. सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीत फार मोठी चुरस बघायला मिळाली. मध्ये शेवटचा दिवस पुढे झालाय. काही गाठीभेटीचा अभाव आणि तांत्रिक काही आमच्या झालेल्या अडचणी यामुळं गेली 13 सालापासून मी शिवसेनेत प्रवेश केल्यापासून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे 3 पक्ष एकजुटीनं काम करत होते. या नगरपालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्रच लढणार असं शेवटच्या क्षणापर्यंत आम्हाला वाटत होतं. परंतु काही घटनाक्रम असा झाला जो जनतेला न आवडणारा होता. दीपक साळुंखेचा या गाडीत प्रवेश हा सर्वसामान्य जनतेला न आवडलेला होता असं मला वाटतंय आणि त्यामुळे थोडे मतभेद झाले. परंतु या पुढील सर्व काळात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ही आघाडी मजबूत राहील. एकत्र काम करू. आमच्यात थोडे मतभेद झाले पण मनभेद अजिबात झाले नव्हते. निवडणूक काळातही आम्ही हसत खेळत निवडणूक पार पाडली. एखादा दुसरा शब्द त्यांच्याकडून माझ्यावर किंवा माझ्याकडून त्यांच्यावर गेला असेल तो एक निवडणुकीचा भाग होता असंच आम्ही समजून घेतलेला आहे. आणि यापुढं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना नेते आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही आणि आमचे सर्व कार्यकर्ते यापुढे काम करू असं मी आश्वासित करतो. पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आणि आपल्यामध्ये देखील थोडा मतभेद होते. नक्की आता पुढं त्याचं काय? ज्या दिवशी मताची पेटी बंद झाली 2 तारखेला त्या दिवशी संध्याकाळी माझे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांचे मतभेद संपलेले आहेत आणि जयकुमार गोरे साहेबांनीच निर्णय घेतल्यामुळं आज या 2 माझ्या लाडक्या बहिणी बिनविरोध निवडून आल्या. याचं श्रेय मी सर्वस्वी जयकुमार गोरे यांना देतो. तुमच्यासोबत एक विजय होणारा उमेदवार आणि एक पराभव होणारा उमेदवार, दोन्ही उमेदवार तुमच्या सोबत काय कोण विजयी होणार कोण पराभूत होणार उद्या ठरवल. परंतु कसा जरी निकाल लागला तर हे माझे दोन्ही उमेदवार गेली 20 वर्ष हातात हात घालून सांगोल्याची सेवा करतात. यापुढे ते दोघं मिळून सेवा करतील एवढं मी आश्वासन देतो. ओके.